माननीय अटल बिहारी जी आणि मित्र हो, कुरुक्षेत्रावरती अर्जुनाची काय स्थिती झाली असेल याचा आतापर्यंत मी कल्पनेने अंदाज बांधत होतो, पण आता या क्षणी एक सोडून चार सावरकर आणि चौघांच्या या सावरकरांनी ज्यांच्या अंतःकरणामध्ये तेजाची ज्योती पेटवली असे असंख्य लहान मोठे सावरकर यांच्यापुढे भाषणाला उभं राहताना वेपतुश्चोप जायते म्हणजे काय त्याचं झालं असेल हे माझ्या आत्ता बरोबर लक्षात आलेलं आहे. पण हा दोष माझा नाही. बिंदू माधव यांनी अत्यंत प्रेमाने मला या धोक्याच्या जागी उभं केलेलं आहे. त्यांनी मला अगोदर पत्ता लावू दिला नाही. त्यांनी मला सांगितलं की आज क्रांतीचे गोंधळी हा कार्यक्रम आहे, त्याला तुम्ही येणार ना. गोंधळी आणि क्रांती दोन्ही एकत्र येतात म्हटल्यानंतर मी यायला तयार झालो, कारण इतर गोंधळ पाहायची आणि वाचायची वर्तमानपत्रातून आता इतकी सवय झालेली आहे की त्याचा आणि क्रांतीचा कुठे काही संबंध जुळत असेल असंही वाटेन असं झालेलं आहे. तेव्हा अशा या समारंभाला मी सावरकरांच्याबद्दल बोलावं अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त करून मला आज अध्यक्षस्थानी बसवलं आणि प्रमुख अतिथी कोण तर अटल बिहारी वाजपेयी. म्हणजे मला सारखं माहिती आहे की आपल्याला अटल बिहारी वाजपेयींचं भाषण ऐकायचं आणि तरी मी बोलायचं म्हणजे आपल्या मागून कुमार गंधर्वाचं गाणं ऐकताना आम्ही मनाचे श्लोक म्हणून दाखवायचे अशापैकी प्रकार होणार आहे असं मला वाटायला लागलेलं आहे. पण ह्या सगळ्याचा जर दोष कोणाचा असेल तर बिंदू माधव नावाचा जो उपद्व्यापी मनुष्य आहे त्याचा आहे, त्याच्या प्रेमाचा आहे एवढं लक्षात ठेवा. त्याच्या जोडीला न बोलता सुधीर फडके बसलेले आहेत, त्यांचाही या कटामध्ये हात आहे हे मला माहिती आहे. परंतु हा कट मी अत्यंत आनंदाने स्वीकारलेला आहे, कारण ज्या माणसांनी मला सदैव अशा एका दुग्धात ठेवलं की तेजस्विनावधी तर मस्तू म्हणजे काय तुला पाहायचंय ना म्हणजे माझ्याकडे पहा, असं जो खुणवीत राहिला अशा एका माणसाचं स्तोत्र गाण्यासाठी मी आज इथे उभा आहे हे मी माझं भाग्य समजतो. सावरकरांच्यावरती बोला असं सांगणं म्हणजे एखाद्या माणसाला उभं करून सांगायचं की सूर्य या विषयावर बोल. काय कर्म बोलणार? पहाटेच्या सूर्याबद्दल बोलावं, 9 वाजण्याच्या सूर्याबद्दल बोलावं, दुपारच्या तळपत्या सूर्याबद्दल बोलावं का संध्याकाळी अस्ताला जाण्याबद्दल सूर्याबद्दल बोलावं आणि हे बोलण्याची आपल्याला प्रतिभा आहे की नाही याची शंका मनात असताना बोलावं म्हणजे त्याची जी अवघड अवस्था होईल तशी माझी झालेली आहे. असंख्य सावरकरांची दर्शनं डोळ्यापुढे सावरकरांच्याबद्दल बोलायचं म्हटल्यानंतर येतात, पण माझ्यासारख्या शब्द किंकराला सावरकरांचं सगळ्यात मोठं दर्शन नेहमी कुठलं वाटत असेल तर महाकवी सावरकर यांचं. सावरकर म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यापुढे राजकारण, धुरंधर, त्यागी अशा प्रकारचा वीरपुरुष उभा राहतो. परंतु या वीरपुरुषाची आतली जी घडण महाकवीची होती ती पाहिली म्हणजे बाकीची त्याची वीरत्वाची जी कृत्य आहेत त्याच्या गंगोत्रीकडे गेल्यासारखं आपल्याला वाटतं, त्याचा उगम आपल्याला सापडतो. सावरकरांनी क्रांतीच्या मशाली हातात घेऊन जीवनभर प्रवास केला याच्यात शंकाच नाही, परंतु ती क्रांतीची मशाल किंवा तो बॉम्ब हे त्याचं शेवटचं स्वरूप होतं. त्यांच्याकडे सगळ्यात जर अत्यंत तेजस्वी अशा प्रकारचं शस्त्र कुठलं असेल तर चैतन्याने न्हावून निघालेले शब्द हे त्यांचं शस्त्र होतं. आणि शब्द हे शस्त्र असं आहे की ते ज्या वेळेला अशा प्रकारचा सिद्ध पुरुष उच्चारतो त्यावेळी त्या शब्दाचा मंत्र होत असतो. माझ्यासारख्याने उच्चारले तर शब्दाचं वांग होतं, वर्तमानपत्रात रोज किती शब्द वापरले जातात आपण बघतो, त्या शब्दाचं तासाभरात काय होतं हेही आपण बघतो. पण ज्या वेळेला क्रांतिकारक सावरकरांच्या सारखा मनुष्य राष्ट्र हा शब्द उच्चारतो त्यावेळेला सावरकर एक तत्वज्ञान आपल्यापुढे उजळून दाखवत असतात. सावरकर महाकवी होते असं मी म्हटलं. महाकवी होते म्हणजे पुष्कळ कविता लिहिणार होते असा अर्थ नाही, पण ज्या कवितेतल्या प्रत्येक शब्दाला त्यांनी आपल्या जीवनाचं मोल दिलं होतं असा शब्द लिहिणारा जो कवी असतो तो महाकवी असतो. बाकीचे शब्द जुळारी असतात. सावरकरांनी महाकाव्य लिहिलं याचं कारण महान स्वप्न पाहण्याची प्रतिभा, महान स्वप्न पाहण्याची दृष्टी त्यांच्या डोळ्यामध्ये होती. वाटेल त्याला महाकाव्य लिहिता येत नाही. मला तर नेहमी वाटतं की सावरकरांचं अत्यंत उदात्त उच्च अशा सुंदर अशा प्रकारचं दर्शन कुठलं असेल तर त्यांच्या कवितेमध्ये रमावं. आत्ताच तुम्ही जयोस्तुते मंगले शुभास्पदे शुभदे कविता ऐकली.
तुम्ही एक एक ओळ वाचत बसा, अंगावर काटा येतो. मराठी शब्दाचं सामर्थ्य, आपल्या भारतीय भाषेतल्या शब्दाचं संस्कृतमधलं सामर्थ्य इतकं प्रचंड आहे याची जाणीव ती कविता वाचताना. सावरकरांनी लिहिलं प्रेम काव्य लिहिलं, पण त्या प्रेमाची उत्तुंगता काय की शतजन्म शोधताना शत आरती व्यर्थ झाल्या, शत सूर्य मालिकांच्या दीपावली झाल्या. केवढं विराट स्वरूप की तुझी माझी आजच्या या क्षणी गाठ पडते. त्याच्या पूर्वी काय झालं, शतजन्म शोधत होतो, शत आरती व्यर्थ झाल्या होत्या आणि शत सूर्य मालिकांच्या दीपावली झाल्या होत्या. एवढा काळ गेला, एवढं विराट जे कोणी कोणी पाहू शकतो दर्शन, त्याची प्रतिभा म्हणजे कुठल्या जातीची असेल. बरं, ही प्रतिभा किंवा ही कल्पना म्हणजे नुसतीच कल्पना होती असं नाही, त्या कल्पनेला अत्यंत प्रखर अशा प्रकारचा सत्याचा आधार होता. मंडेकरांनी म्हटलंय की भावनेला येऊ देगा शास्त्र काट्याची कसोटी. नुसती भळभळ भावनेची उपयोगाची नाही, पाहिलं अंतकरण भरून आलं, ढसाढसा रडलं वगैरे, याला काही अर्थ नाहीये, असला तर फार थोडा आहे. परंतु ज्या वेळेला सावरकरांच्या डोळ्यात अश्रू उभे राहत असत, त्यावेळेला आपल्या जीवनाचं तारण त्यांनी आपल्या प्रत्येक उच्चाराला ठेवलेलं होतं. मला नेहमी असं वाटतं की आपण प्रार्थना करत असतो, वेदातल्या प्रार्थना तेजस्विनावधीतमस्तु तेजस्विनावधीतमस्तु, अर्थ कळत नाही तरी प्रार्थना करतच असतो. परंतु तेजस्विनावधीतमस्तु ही प्रार्थना समजा जर ऐकली गेली तर मनुष्य कसा तयार होईल याचं जर दर्शन पाहिजे असेल तर ते सावरकरांच्या मध्ये माणसाला घडलं. तेजस्वी या पलीकडे दुसरं कसले वर्णन त्याला लागू पडणार नाही, अशा प्रकारचं निखळ तेजाने चमकणारं हे दर्शन. आणि हे दर्शन कुठल्याही भाबडेपणाने मी म्हणत नाही, दर्शन हा शब्द मी वापरत नाही. याचं कारण या सगळ्या भाबडेपणाचा आयुष्यभर ज्यांनी विरोध केला असा हा विज्ञान महर्षी होता. त्यांनी जी क्रांती केली ती नुसती पिस्तुलाची नव्हे तर वैचारिक क्रांती केली आणि खरा विज्ञाननिष्ठ मानवतावाद हा सावरकरांनी प्रचारात आणला. नुसतं घळघळ करून अरे अरे अगं अगं बाई बाई ग काय झालं ग हे करण्यामध्ये मानवतावाद आहे असं मला वाटत नाही. तो विज्ञाननिष्ठ ज्या वेळेला असतो त्यावेळेला तो मानवतावाद कृतीप्रवण होतो. असा कृतीप्रवण मानवतावाद सावरकरांनी आचरणात आणला, आपल्याला सांगितला. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की सगळ्या भाबडेपणाच्या विरुद्ध लिहिताना विज्ञानाचे जे प्रत्यक्षनिष्ठ आणि प्रयोगसिद्ध नियम आज मनुष्य जातीस ज्ञात झालेले आहेत तोच आमचा खरा सनातन धर्म आहे. अलीकडे आपण ऐकतो, नवीनच बातमी लागल्यासारखं आपल्याला सांगण्यात येतं की आपण लवकरच 21व्या शतकात जाणार आहोत वगैरे. अय्या खरंच का, असं एक मुलगी म्हणाली ऐकलं. सावरकरांनी कधीच हे सांगून ठेवलं होतं की अद्ययावत व्हा, हे 40-50 वर्षापूर्वी त्यांनी घोष केलेला होता. विज्ञाननिष्ठ जगात गेल्याशिवाय तुम्हाला किंमत राहणार नाही, असं दोन्ही हात वर करून ऊर्ध्वभाव विरोम्यश्च असं जसं सांगितलेलं वर्णन असं सावरकर सांगत आलेले होते की अरे दोन शब्दात दोन संस्कृती याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय कसलं श्रुती पुराणोक्त सांगता, अद्ययावत व्हा. आजचं काय असेल ते मला सांगा. 21व्या शतक लागायला 100 वर्ष अवकाश होती त्यावेळेला यांनी सांगितलेलं आहे की पहा आपण कुठल्या युगात प्रवेश केलेला आहे. बुद्धीला शरण जा, बुद्धिनिष्ठ व्हा हे सदैव सावरकर सांगत आलेले होते. आणि अशा माणसावरती आपण क्षुद्र जातीयतावादाचा आरोप केला आहे. आपल्या बुद्धीचं लक्षण म्हणजे जो मनुष्य इतका बुद्धिनिष्ठ की मी मेल्यानंतर माझं शव विद्युतदाहिनी झोकून द्या असं सांगणारा, त्याच्यावरती कुठलेही धर्माचे संस्कार, मंत्रतंत्र, जादूटोणा, पिंडदान, माती दगड अशा प्रकारचं काही करू नका हे म्हणणारा आम्ही कम्युनल म्हणून बाजूला टाकला. आणि मी मेल्यानंतर माझी राख गंगेत टाका, यमुनेत टाका, थोडी जमली तर मुळामुठेत टाका, माती दगड टाका हे सांगणारे लोक हे आम्ही सेक्युलर समजलो. मला हे राख टाकण्याहून आठवतं, अभद्र आहे सांगू नये पण विनोदी लेखका क्षमा करा, असलं काही सांगितल्याशिवाय बरं वाटत नाही. हा काय प्रकार आहे मला कळत नाही. सावरकरांनी ज्या वेळेला माझे शव विद्युत दाहिनीच जो का तो शब्द सुद्धा त्यांचाच आहे, विद्युत दाहिना सुंदर शब्द काढला त्यांनी एका अत्यंत करुण अशा प्रकारचं कार्य करायला लागणाऱ्या यंत्राला. मी एकदा असा पुण्याला येत होतो, गाडीतून येत होतो तर ठाण्यापाशी आलो. तिथे आल्याबरोबर पोलीस इकडून अडवतोय, तिकडे जायचं नाही, तिकडे जायचं नाही, तिकडे जायचं नाही, इकडे ह्या रस्त्याला त्या रस्त्याला. म्हणाल काय आहे काय मला काय कळे ना. ते म्हणाले इथून उद्या रक्षेचे कलश जाणार आहे. कोणीतरी चचलं होतं, त्याचे कलश जाणार आहेत म्हणाले रक्षेचे. म्हटलं उद्या जाणार आहे पण आता काय, आम्हाला कशाला छळताय. नाही म्हणाले त्याची आमची रिहर्सल चाललेली. मी नाटकवालाच असल्यामुळे विचारलं की रिहर्सलला रक्षा करून घ्यायला कोण उभा राहणार आहे.
पोलिसनी जो मला सज्जर दम भरला, मला म्हणाला असला चावटपणा करू नका. म्हटलं मी नाही चावटपणा करत, तो मेलेला मनुष्य आहे, त्याच्या मृतदेहाशी तुम्ही चावटपणा करताय सगळेजण. तो जर राखेतून जागा झाला तर हा तमाशा बंद करा असं सांगेल. असे तमाशे करणारे लोक आपण सेक्युलर समजतो. आम्ही सदैव घरच्या म्हातारीलाच का. सावरकरांनी ज्या ज्या वेळेला धर्मनिष्ठ अशा प्रकारच्या लोकांची, धर्मनिष्ठ म्हणण्यापेक्षा धर्मांध लोकांच्यावरती टीका केली, त्यावेळी त्यांनी सर्व धर्मांच्या धर्मांधतेवर टीका केली. हा त्यांचा अपराध. ते सेक्युलर कधी ठरले असते की त्यांनी जर फक्त हिंदूंना नावं ठेवली असती आणि बाकीच्यांचं सगळं काही छान आहे म्हटलं असतं तर ते सेक्युलर ठरले. हा विज्ञाननिष्ठेला मानवणारा विचार नाही आहे. गरम पाणी हे गरम पाणी, मग हिंदू पित असो का मुसलमान पित असो, त्याला सांगायलाच पाहिजे. विज्ञाननिष्ठ म्हणून सांगणार आहे गरम आहे तुझं तोंड भाजेल. इतक्या सहजतेने त्यांनी सगळ्या धर्मातला जो काही धर्मांधता आहे ही आपल्याला दाखवून दिली. तुम्ही गायीला पवित्र मानता वगैरे वगैरे, हे चूक आहे. तो एक उपयुक्त पशु आहे. माझी गाय शत्रूला दूध देत असेल तर तिला मी कापून काढीन असं म्हणणारा हा मनुष्य होता. पण त्याबरोबरच हिंदूंना गाय पवित्र आहे म्हणून त्यांना खिजवण्यासाठी जर दुसरा कोणी त्याच्या देवळाच्या दारामध्ये गाय मारायला लागला तर ती अन्यायाने मारलेली गाय आहे म्हणून त्याचं पारिपत्य केलं पाहिजे. हा विज्ञाननिष्ठ विचार सुद्धा सावरकरांनी सांगितला. आम्ही नेहमी एकाच गोष्टीसाठी टरकतो की टीका करायला उभं राहिल्यानंतर दुसऱ्या धर्मामध्ये जी वैगुण्य आहेत ती शास्त्रीय पद्धतीने सांगायला आम्ही का घाबरतो माझा अजून कळतो. जर आपण विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन ठेवलेला असेल तर कुठल्याही धर्मामध्ये जे अवैज्ञानिक आहे ते आपल्याला जोडायला काहीच अर्थ नाही, काहीच हरकत नाही.